बिग बी कॅसिनोचो ओनर चिट्टी बाबू घंटान आमचे पेमेंट बुडयला। हडफडचो आपलो कॅसिनो शट डावन करून तो गेलो, पूण कॅसिनोचेर पोट भरपी वेंडर्स आनी स्टाफाची जीण कठीण जाल्या। कॅसिनोच्या फूड सप्लायरांनी आयज मिडिया मुखार आपले गाराणे मांडले। सीएमान उतर दिवनय कसलीच कारवाय केली ना अशी खंतय उलोवन दाखयली। बिग बी हो चिट्टी बाबू घंटाचो कॅसिनो। आपलो कॅसिनो त्याने बंद केला। ह्या वेवसायाकडेन जोडिल्ल्या कितलेशेच वेंडरांचो घात घेतला। हणजूण पणजी पुलिशेंत कागाळी करून पळयल्यो, पुलिसांनी कसलीच कारवाय केली ना। चिट्टी बाबू घंटा बिनधास्त भोंवता। काँग्रेसीन हो विशय हातात घेतला। चिट्टी बाबू घंटाक राजकीय फुडारी अभय दिता असो आरोप हालींच काँग्रेस फुडारी ॲडव्होकेट अमित पालेकरान केल्लो। सद्याक तरी कॅसिनो वयल्या वेंडरांची अवस्था ना घरका ना घाटका जावन रावल्या। बिग बी कॅसिनोचे आम्ही वेंडर्स 12 जाण आसले आणि तेणी गोवा हब न्यूजाचेर एक स्टेटमेंट दिलो 30 तारीख की सगळ्या वेंडर्सांक आणि स्टाफांक पेमेंट केला म्हणून। आणि आम्ही 12 वेंडर्स आहा ते तिंका अजून पेमेंटच पावूंक ना। आणि तेणी तर पेमेंट तर दिला धाडला जाल्यार आमकां तेणी प्रूफ दाखोवचो, स्टेटमेंट दाखोवचे कशें कितें आहा ते। ऍक्च्युली त्यांनी आमकां सगळ्यांक लेटर धाडले की तो आम्ही सगळ्यांचे पेमेंट केले म्हणून, इवन स्टाफाचे आणि वेंडराचे, पण आमकां एकय अजून पेमेंट जावना। कितके 5 महिने झाले, 5 महिन्यान त्याचा आता एकूय रिप्लाय येवना कितेंच। तर आमकां सदांच ते लिगल नोटीस धाडली, ताका पोलीस कंप्लेंट केली हा, पण काहीच आमकां रिप्लाय येवना अजून पर्यंत तरी। हो कॅसिनो बिग बी कॅसिनो आरपरा आहा। आणि तुमकडे केन्नाच्यान तुमचे पेमेंट स्टॉप केलो तेणी? आमचं पेमेंट 2 फेब्रुवारीक त्यांनी कॅसिनो बंद केलो आणि आमकां काय नोटीस दिवंक ना, काय ना काय दिवंक ना। फेब्रुवारी हय 2 फेब्रुवारी 2026 त्यांनी कॅसिनो शट डावन केलो। आमकां काय नोटीस शट डावन जालो, कांयच थिंगा जायना, ऑपरेट जायना। आणि मागीर ताका 21 तो गव्हर्मेंटान सील केलो। तो चिट्टी बाबू म्हणटा आपल्यान सगळ्यांक पेमेंट क्लियर केला म्हणटा। म्हाका सांग कॅसिनो बंद जाल्यार तुमकां नोटीस दिवपाक जाय। आमकां पेमेंटाचे कितें तुम्ही किती करता तर? आम्ही व्हेजिटेबल अँड फ्रूट सप्लाय, आम्ही सगळे वेंडर व्हेजिटेबल अँड फ्रूट सप्लाय करतालो हांव आणि बाकीचे वेंडर्स आहा। किती किती अशें ते तुम्ही दिताले पळय, तुम्ही जेन्ना सप्लाय करताले तेन्ना कॅश घेनाले काय कशें कितें घेता? आमकां आमचो पेमेंट म्हणटालो तो बँक ट्रान्सफर जातालो, बँकेन येतालो सारको। आमकां लास्ट पेमेंट डिसेंबरान येयल्लो। कितले म्हयन्याचो पेंडिंग उरलो? 2 महिन्याचो? आता सध्या माझा 4 महिन्याचो पेंडिंग आहा ताकडे। टोटल 14 लाख पेंडिंग आहा माझे, आणि सगळ्या वेंडर्साचो 1.5 कोटी पेंडिंग आसा। 1.5 कोटी पेमेंट तुम्ही आता रजिस्टर्ड ऑफिस गेले ते किती झाले थिंगा? आम्ही रजिस्टर्ड ऑफिस म्हणल्यार आम्ही पोलीस कंप्लेनी घातल्यो, अंजुना इंडिव्हिज्युअल कंप्लेन घातली, आम्ही मागीर पणजे कॉमन कंप्लेन घातली। आमकां तेजेर चिट्टी बाबूचेर म्हणटा ते काय एक्शन घेवना गव्हर्मेंटान। आम्ही ऑलरेडी आमची असेंब्ली गोवा असेंब्लीन 10 मार्चाक इश्यू रेज केलो। कितक्या वर्सां सप्लाय आम्ही 10 मार्चाक गोवा असेंब्लीन आमचो इश्यू रेज जालो। आमचो MLA विरेश बोरकार आणि LOP युरी आल्म्यान इश्यू रेज केलो। आणि थिंगा सीएमान सांगले, आमकां एश्युरन्स दिले की कंप्लेन दिया, आमी पळयता म्हणून। सो ती आमी सगळ्याक आमी कंप्लेन घातली, तरी पूण आमचो गव्हर्मेंटान एक्शन घेवंक ना चिट्टी बाबूचेर। आणि काय आमकां थिंगा आमी एक मागताले की एक गव्हर्मेंटान आमकां एक न्याय दिवचो म्हणून, की इतले 1.5 कोटी पेंडिंग आहा स्टाफाचे, तशें स्टाफाची सॅलरी आहा, थोडेशी स्टाफ आहा तिंका सॅलरी अजून पावूंक ना, 10 महिन्याचे तेंचे PF आहा, सगळ्यांचे फॅमिली प्रॉब्लेम जाला।